युनिट 24 न्यूजच्या बातम्या आणि जाहिराती पाहण्यासाठी सबस्क्राइब करा, लाईक करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा. येवूर परिसरामध्ये एका बोगस डॉक्टरवर कारवाई करण्यात आलेली आहे. तर काय सांगा आणि कशा पद्धतीने आपली कारवाई केली आणि किती लोकांचा याच्यामध्ये सहभाग होता आणि किती जी काही रक्कम असेल, गाडी असेल, काय कशी कारवाई केली? दिनांक 27 मे 2026 रोजी येवूर पोलीस ठाणे हद्दीतील खामगाव पोलीस प्राथमिक आरोग्य केंद्र खामगाव येथील डॉक्टर श्री आशिष शिरसे यांना खामगाव परिसरात एक बोगस डॉक्टर बाहेरून येऊन वैद्यकीय उपचार करत असल्याची माहिती प्राप्त झाली. त्या अनुषंगाने त्यांनी पोलीस यंत्रणेला इन्फॉर्मेशन देऊन पथक घेऊन त्या ठिकाणी छापा टाकला असता इसम नामे ओमप्रकाश बन्सीलाल स्वर्णकार हा मूळचा राजस्थानचा रहिवासी असून हा सध्या वापी गुजरात येथे राहतो. हा ठराविक कालावधीनंतर या परिसरात येऊन त्या ठिकाणी वैद्यकीय उपचार देण्याचं काम करत आहे असं निष्पन्न झालेलं आहे. याच्याकडे कोणतीही वैद्यकीय उपचार करण्याची डिग्री नसल्याचं पडताळणीत उघडकीस आल्यामुळे डॉक्टर आशिष शिरसे यांनी दिलेल्या तक्रारीवरून मेडिकल प्रॅक्टिशनर्स ॲक्टच्या अंतर्गत त्याचप्रमाणे भारतीय न्याय संहितेच्या अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे. यात ओमप्रकाश बन्सीलाल स्वर्णकार याला अटक करण्यात आलेला आहे. त्याच्या जवळून सुमारे 6,54,000 किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. त्यातील त्याची ज्या गाडीतून तो येत होता ती गाडी आहे. त्या व्यतिरिक्त त्याच्याकडं औषधाचा साठा होता की जो औषधाचा साठा मोठ्या प्रमाणात त्याच्याकडे मिळून आलेला आहे. तो त्यानं कुठून आणला, त्याचबरोबर हा व्यवसाय तो काय करत होता, बेकायदेशीररित्या करण्याचा त्याचा उद्देश काय, त्याचप्रमाणे त्याच्याकडून काय यापूर्वी उपचारादरम्यान कोणाला काय हानी झालेली आहे काय, या अनुषंगाने तपास चालू आहे. सदर आरोपी ओमप्रकाश याची दिनांक 1 जून 2026 पर्यंत पोलीस कस्टडी रिमांड मिळालेले आहे आणि त्या दरम्यान त्याच्याकडून सखोल तपास करून यातील सहभागी लोकांचा तपास करण्यात येऊन योग्य ती पुढील कारवाई करण्यात येत आहे. तुम्ही लोकांना काय आवाहन कराल पोलीस विभागातर्फे लोकांना एकच आव्हान आहे की आपल्या परिसरात सरकारी दवाखाने आहेत, त्याचप्रमाणे जे रुग्णालय आहेत तिथे उपचार घ्यावेत. त्याचबरोबर असे बाहेरून येणारे अनोळखी कोणाच्या तरी सांगण्यावरून उपचार ह्या जीवाशी घातक ठरणाऱ्या उपचार पद्धती आहेत त्या कृपया टाळाव्यात आणि योग्य मान्यताप्राप्त आणि पदवीप्राप्त अशा व्यक्ती किंवा दवाखान्यातूनच आपण उपचार घ्यावेत, जेणेकरून स्वतःच्या जीवाशी कोणी खेळू नये.